नवीन प्रोसेसनुसार आपला आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी जे प्रोसेस आहे त्यासाठी बघा Googleवर माय आधार असं सर्च करायचं आहे. सर्च सर्च केल्यानंतर पहिले लिंक येईल माय आधार यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बुक अँड अपॉइंटमेंट यावर क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला 2 ऑप्शन दिसतील. अपॉइंटमेंट UDI आधार त्यापैकी तुम्ही जे तुमच्या जवळचं सेंटर असेल तर तुम्ही ते निवडू शकता किंवा मग दुसरा ऑप्शन आहे मी सेंटर निवडतोय. बघा सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्हाला हा टाकायचा आहे. खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. सेंड OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचं आहे. बघा OTP आलेला आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्हाला इथे बघा तुमचा आधार नंबर विचारला जाणार आहे. आधार कार्डवर तुमचं जसं असतं तसं नाव तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि तुम्हाला तुमची जन्मतारीख आधार कार्डनुसारच इथे टाकून घ्यायची आहे. बघा मी टाकून घेतोय एक करून. बघा टाकल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट विचारेल. तुम्ही डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. जो तुमचं राज्य असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमची सिटी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आणि तुमच्या नियरेस्ट सेंटर असेल ते सिलेक्ट करून तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल नेमकं चेंज काय करायचं आहे. बघा आपल्याला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. मी त्याला क्लिक करतो आहे आणि पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला जो नंबर आधार लिंक करायचा आहे तो नंबर आपल्याला तिथे दिसेलच. त्यासाठी आपल्याला कॅप्चा टाकून त्याला व्हेरीफाय करून घ्यायचं की हाच नंबर मला माझ्या आधार कार्डला लिंक करायचा आहे. बघा कॅप्चा टाकायचा आहे. सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. तुमच्या जो नंबर आधारला लिंक करायचा आहे त्यावर OTP जाईल. OTP आलेला तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युअर मोबाईल नंबर इज सक्सेसफुली असं लिहून येईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं ज्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंट ती दाखवेल. अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला रेड नाही तर ग्रीन बघा इथं असं ग्रीन अवेलेबल डेट्स आहेत तिथं क्लिक करून डेट अँड टाईम सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला एक ₹50 पेमेंट करायचं आहे. बघा मेकअप पेमेंट UPIद्वारे तुम्ही करू शकता. वॉलेट सेट करून मी आता पेमेंट करतो. बघा पेमेंट केल्यावर तुमचं अपॉइंटमेंट ID, ट्रान्झॅक्शन ID, किती अमाऊंट आहे, ट्रान्झॅक्शन डेट, ॲप्लिकंट नंबर हे सगळे इथं पाहायला भेटेल. याच्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला अशा प्रकारची आधार अपडेट फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुमचं जे सेंटर आहे ते दिसेल, डेट, टाईम, वार हे सर्व गोष्टी इथे दिसतील. या दिवशी तुम्हाला तिथे जाऊन फक्त तुमचे बायोमेट्रिक्स देऊन तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक होऊन जाईल. बघा तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस किंवा चार्ज घेतली जाणार नाही आहे. बघा मित्रांनो तुम्ही याच्या आधी भरपूर वेळेस आधार सेंटरवर गेले असाल, तिथली गर्दी, तिथल्या रांगा पाहून तुम्ही परेशान होत असाल. तसंच या प्रोसेसमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या रांगेत उभी राहायची गरज नाही, कुठल्याही गर्दीत उभी राहायची गरज नाही. तुम्हाला जो टाईम स्लॉट दिलेला आहे, जो टायमिंग दिला आहे, जी डेट दिली तुम्ही त्या टायमात तिथं जायचं आहे आणि तुमचं विदिन काही मिनिटांमध्ये बायोमेट्रिक्स होऊन तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक होईल. कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काही काम नाही मित्रांनो. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. बघा इतक्या सोप्या आणि साध्या सरळ पद्धतीने तुम्ही तुमचा आधारवर मोबाईल नंबर चेंज करू शकता, लिंक करू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सचिन इन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.